शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना आपण टोमॅटो पिकं असतील किंवा इतर कुठलेही पिकं असतील या पिकांमध्ये खतं आपटेकसाठी आपण काय कामकाज केलं पाहिजे, म्हणजे आपण खतं सोडतोय झाडाला त्याची उपलब्धता होते की नाही होते हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. मग आपण याचं विघटन चांगल्या पद्धतीने करून आपण कसं आपटेक वाढू शकतो या संदर्भातील आजच्या व्हिडिओमध्ये 2 ट्रिक आज फार महत्वाच्या असतील आणि नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण याच्यातून आपण जे खतं देतो, जो आपण इतका लाखो रुपयाने खर्च करतो, तो आपण कसा कमी करू शकतो आणि खतांचा आपटेक कसं वाढवू शकतो या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओत अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाज आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर आता आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत तो प्लॉट आज जर बघितलं तर साधारणतः 30-35-40 दिवसाच्या दरम्यानचा प्लॉट आहे. सेटिंग अतिशय सुंदर पद्धतीची आहे. पूर्ण पाला तुमच्या खोडापासून ते शेंड्यापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीची आहे. कुठेही आळी, नागाळी, करपा, गेरवा कुठलाही प्रादुर्भाव त्या ठिकाणी नाही. आता हे सर्व कामकाज त्यांनी डॉक्टर ॲग्रीवालाचं शेड्यूल घेऊनच केलेलं आहे, परंतु वेळेवर आलेलं कामकाज, दिलेलं शेड्यूल आणि त्याचा फॉलोअप त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे. परंतु ज्याही प्लॉटांमध्ये, ज्या जमिनीमध्ये कुठे चुनखड जमीन असेल, तुमची मीडियम पद्धतीची जमीन असेल, ज्या ठिकाणी खतांचं फिक्सेशन होतं, अशा जमिनींमध्ये आपण वेगळं कसं कामकाज केलं पाहिजे किंवा आपण जे खतं देतो ते आपण कशा पद्धतीने पूर्णपणे झाडाला उपलब्ध होतील यासाठी आपण जे कामकाज करणार आहे त्याबद्दलची चर्चा असेल. त्यापूर्वी दादा एकदा तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझे नाव अमरनाथ काळू सांगळे, पानेवाडी, 75 17 34 29 51. आणि अतिशय फुटवाही चांगला आणि फुलकळीची सेटिंग एकदम सेट. आणि जो करपा काळुकी असेल ते सर्व म्हणजे नियंत्रण पाळगून आणि प्लॉटची एकदम काळुकी जबरदस्त आहे. आणि तसेच फळाची फुगवण असो किंवा असे बोरॉन कॅल्शियम जे असेल ते त्या हिशोबाने एकच नंबर प्लॉट आहे. आपण मागच्या 2 वर्षापासून अनुभव बघताय, घेताय, समाधानी वाटते नक्कीच. एकदम बरोबर. आता लक्षात घ्या, आपण जे महत्वाचा मुद्दा आहे की आपण खतांचा आपटेक आपल्यासाठी का महत्वाचं आहे लक्षात घ्या. पूर्ण तुमच्या खोडापासून शेंड्यापर्यंत आपल्याला पूर्ण अन्नद्रव्यांची पूर्तता होणं गरजेचे. मग तुमचे जे मुख्य अन्नद्रव्य असतील, दुय्यम असतील, सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, याची सर्व पूर्तता असणं गरजेची आहे. आता याच्यासाठी लक्षात घ्या, आपण जेही खतं देतो, मग तुमचे विद्राव्य खतं असतील किंवा बरेच शेतकरी फुगवणीच्या वेळेस 12-32-16चा वापर करतात, बऱ्याचदा यारामिला कॉम्प्लेक्सचा वापर करतात. परंतु हे सोडत असताना आपण ज्यावेळेस 200 लिटर पाण्यामध्ये ते विरघळतो त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये ॲग्री सर्च कंपनीचं ॲग्रीप्लेक्स ओए लक्षात घ्या किंवा आनंद ॲग्रो कंपनीचं लिग्नोफर्ड आपण प्रत्येक त्या 200 लिटर पाण्यामध्ये 300 ते 400 मिली जर टाकलं तर आपलं त्याचं पूर्णतः विघटन होऊन जसं झाड पाण्याचा आपटेक करतं त्याच पद्धतीने खतांचं सुद्धा आपटेक त्या ठिकाणी वाढेल. मग आपण तुमचं सल्फेटयुक्त खतं असतील किंवा विद्राव्य खतं असतील त्याच्यामध्ये कुठलेही स्फटिक तुम्हाला पाण्यामध्ये त्या ठिकाणी दिसणार नाही. पूर्ण विघटन होऊन त्याचा आपटेक होईल. ज्या ठिकाणी तुम्हाला अशा अडचणी वाटत असतील, मग चुनखड जमिनीत वाटत असतील, बऱ्याचदा फिक्सेशन मधल्या जमिनींमध्ये वाटतं, बऱ्याचदा जमिनींमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियमचं फिक्सेशन झालेलं राहतं, आपण खतं देतो परंतु झाड उचलत नाही, कुठेतरी ते डेफिशियन्सी कायमस्वरूपी दाखवतं. अशा प्लॉटांमध्ये प्रत्येक खतासोबत आपण जर ते साधारणतः 300 ते 400 ml 1 एकरच्या डोसमध्ये 200 लिटर पाण्यामध्ये जर आपण विरघळून दिलं, ते आपण खत विरघळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ते टाकायचं आणि पूर्ण पाणी मिक्स करून आपण ते जर सोडलं तर नक्कीच आपल्याला त्याचा आपटेकसाठी चांगली मदत त्या ठिकाणी होईल. ज्या ठिकाणी फिक्सेशन असेल अशा ठिकाणी सुरुवातीला आपण वनिता कंपनीचं जिप्सॉल एकरी 5 लिटर सोडायचे, त्याच्या पाठोपाठ आपण अर्धा 1 तास पाणी दिल्यानंतर वरतून आपण त्याला विद्राव्य खत सोडायचे, तरी आपलं आपटेक त्या ठिकाणी वाढेल. त्याचबरोबर आपण जीवाणूंची संख्या वाढवून सुद्धा आपण जमिनीमधील आपटेक त्या ठिकाणी वाढवू शकतो. मग आता लक्षात घ्या, त्या स्टेजला आपण ते वापरलं पाहिजे. सुरुवातीला आपल्याला कुठे वाढ कमी वाटत असेल तर आपण नक्की स्लरी मार्फत आझोटोबॅक्टर आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. त्यानंतर फुगवणीचे पिरियड असेल, शेवटचा आपला माल तयार होण्याचा परिपक्वतेचा पिरियड असेल, अशा वेळेस सुद्धा आपण पीएसबी म्हणजे पोटॅश जे आपण म्हणतो किंवा फॉस्फरस मॉबिलायझिंग बॅक्टेरिया, त्याचबरोबर पोटॅशियम मॉबिलायझिंग बॅक्टेरिया आपण ज्या ड्रिप मार्फत देणार आहे किंवा आपण ज्या स्लरी मार्फत देणार आहे त्यांनी सुद्धा जीवाणूंमुळे आपलं खतांचा आपटेक होऊन आपल्याला चांगली मदत त्या ठिकाणी होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा उद्देश एवढाच होता की आपण दिलेले खतं प्रत्येक शेतकरी सोडतो, प्रत्येक जण काम करतो, परंतु बऱ्याच ठिकाणी त्याचे रिझल्ट काय येत नाही किंवा बऱ्याचदा त्याची डिफिशियन्सी का झाड दाखवतं, बऱ्याचदा खतं सोडून झाडाच्या फळांची साईज का त्या ठिकाणी होत नाही, बऱ्याचदा त्याचा फुटवा का कमी होतो, त्याला हे सुद्धा कारण फार महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे आपण अशा पद्धतीने कामकाज करणं, चुनखड जमीन असेल अशा ठिकाणी आपण आपटेकसाठी सल्फरचा वापर वाढवणं. मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपण त्या ठिकाणी कॅल्शिसल्फ एकरी 1 लिटर सोडतो किंवा फर्टीज सोडत असाल तर एकरी 2 ते 3 किलोपर्यंत आपण फर्टीज ड्रिपच्या माध्यमातून देतो. आता हे खतं देत असताना आपण नक्की काळजी घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीचं कामकाज जर प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं तर कुठेही डिफिशियन्सीचा प्रॉब्लेम येणार नाही. बऱ्याचदा प्लॅस्टिक व्हायरस येतो, कॅल्शियम पोटॅशियम डिफिशियन्सीमुळे सुद्धा बऱ्याचदा प्लॅस्टिक व्हायरस वाढतो. हा प्रॉब्लेम बऱ्याच शेतकऱ्यांना येतो, मग तो येऊ नये
त्यासाठी आपण सुरुवातीपासून या काळजी घेणं गरजेची आहे. शेड्यूलमध्ये तुम्हाला जे आपण मुख्य अन्नद्रव्य म्हणतो त्याच्यामध्ये NPK असेल, तुमचे दुय्यम अन्नद्रव्यामध्ये तुमचं कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर असेल, त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य असतील. हे सर्व तुम्हाला शेड्यूलमध्ये झाडाच्या गरजेनुसार, जमिनीनुसार त्या ठिकाणी दिलेले आहे. परंतु ज्याही शेतकऱ्यांना अडचणी असतील त्या शेतकऱ्यांनी आजच्या ज्या मी 2 ट्रिक सांगितल्या त्या नक्की जर वापरल्या तर नक्कीच प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल आणि प्रत्येक शेतकऱ्याने त्या पद्धतीने कामकाज केलं तर अडचण त्या ठिकाणी येणार नाही. त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये ही सर्व माहिती प्रत्येक शेतकऱ्याची उपयुक्त अशी माहिती मिळालेली आहे. आणि याच्यानंतर जेही शेतकरी प्लॉट रजिस्टर करत असतील त्या शेतकऱ्यांसाठी तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो. 98 34 25 22 14 91 68 000 501 502 503 504 आणि 509 या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट रजिस्टर करू शकता. त्याचबरोबर जो डॉक्टर ॲग्रीवाला यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवरती व्हिडिओ बघायला मिळतात. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ प्रथमच बघत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.